अपडेट न्यूज। 3 ते 4 महिने उलटले तरी किचन सेट मिळेना। यवतमाळात बहुजन मुक्ती पार्टीचा आक्रोश मोर्चाचा इशारा। नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणारे किचन सेट, गृहोपयोगी संच आणि सुरक्षा साहित्य गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून रखडल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। प्रशासनाच्या या दिरंगाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून यवतमाळ येथील सरकारी कामगार कार्यालयावर तीव्र आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी दिला आहे। काही महिन्यांपूर्वी दारव्हा आणि पुसद येथे प्रशासकीय गैरव्यवस्थेमुळे साहित्य वाटप स्थगित झालं होतं। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर नियोजनाचं आश्वासन दिलं होतं। मात्र 3 ते 4 महिने उलटूनही हजारो कामगार अद्याप साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत। प्रमुख मागण्या: रखडलेले किचन सेट व सुरक्षा साहित्याचं तात्काळ वाटप सुरू करा। कामगारांचे ससेहोलपट थांबवण्यासाठी तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर करा। वाटपाच्या ठिकाणी पिण्याचं पाणी, सावली, मंडप आणि सुरक्षा व्यवस्था पुरवा। गरीब आणि कष्टकरी कामगारांच्या हक्कांवर होणारा अन्याय सहन करणार नाही। प्रशासनाने तातडीने साहित्य वाटप सुरू न केल्यास होणाऱ्या तीव्र आंदोलनाला प्रशासनच जबाबदार असेल। बिमोद मुधाणे, लोकसभा अध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, यवतमाळ, वाशिम। आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि हे निवेदनसुद्धा दिलं आहे की कामगार कल्याण अधिकारी यांनी आणि जिल्हाधिकारी यांनी सांगितलं होतं की तालुका स्तरावर किचन शेड आणि गृहोपयोगी वस्तूचं वाटप हे तालुका स्तरावर करण्यात येणार होतं, परंतु अजूनपर्यंत ते झालं नाही। 4-5 महिने उलटून गेलेले आहे आणि या अगोदर चेंगराचेंगरी झाली होती, त्यामध्ये अनेक महिलासुद्धा त्यांना त्रास सहन करावा लागला। 2 ठिकाणी त्यांनी शेल्टर दिले होते, दारव्हा आणि पुसद, परंतु त्या ठिकाणी एवढी अमाप गर्दी झाली होती की त्यामध्ये अनेक महिलांना त्रासाचा सामना करावा लागला। त्यामुळे त्वरित जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित याची दखल घ्यावी, त्याचबरोबर कामगार कल्याण अधिकारी यांनीसुद्धा याची दखल घ्यावी आणि त्वरित हे किचन शेड आणि गृहोपयोगी जे वस्तू आहे ते वाटप करण्याचं काम त्वरित सुरू करण्यात यावे, असं बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी बिमोद मुधाने मागणी करतो। बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक निवेदन देण्यात आलं की इमारत बांधकाम मजूर यांना गृहोपयोगी संच, त्यामध्ये किचन सेट आणि अत्यावश्यक सुविधा असणाऱ्या संच त्यांना वाटप केले जात असते, परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये या संचाचं वाटप सुरू असताना दारव्हा आणि पुसद येथे चेंगराचेंगरी झाली होती। त्यामुळे इथे उन्हातानामध्ये महिला होत्या, त्या महिलांना ज्यांच्या जीवितवाला काही धोका होईल म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने त्याचं एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदनानुसार जिल्हाधिकारी साहेबांनी एक आदेश दिला होता की प्रत्येक तालुका स्तरावर या संचाचं वाटप केलं जाईल, परंतु 3 ते 4 महिने लुटून गेलेले आहे, अजूनही त्या संचाचं वाटप केलं नाही। इमारत बांधकाम मजूर हे ग्रामीण भागातील असून ते अत्यंत गरीब आहे, ते वारंवार तालुका स्तरावर जाऊन चक्रा मारत आहे आणि पैशांचा त्यांना भुर्दंड बसत आहे। अशा परिस्थितीमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचं असं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर या संचाचं वाटप तालुका स्तरावर केलं पाहिजे। हे आज आम्ही 20 तारखेला आज निवेदन दिलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये। जर हे वाटप सुरू झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील महिलांना घेऊन कामगार कार्यालयावर एक मोर्चा काढेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.